श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वामी म्हणतात आपली कर्मे इतरांना त्रासदायक दुःखदायक ठरली तर त्याचा शतपटीने दुःख आपल्या वाट्याला नक्कीच येते. वाईट कर्मांचा प्रारंभच तुम्हाला दुःखाच्या दरीत लोटतो. म्हणून किंचितही इतरांना त्रास होणारे कसलेच चुकीचे कर्म आपल्याकडून घडू नये. कर्म सिद्धांतच इशारा देतो की आपण दुसऱ्याबद्दल केवळ वाईट विचार जरी केला तर त्याचे शतपट वाईट परिणाम आपल्याला भोगावेच लागतात आणि इतरांबद्दल केलेली कणभर वाईट कृती आपल्याला शतपट वाईट फळे भोगायला भाग पाडते. मंडळी, श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की मनुष्याने कोणत्याही गोष्टीवर जास्त आसक्ती ठेवणे चुकीचे आहे. श्रीकृष्णाच्या मते ही आसक्तीच व्यक्तीच्या दुःखाचे आणि अपयशाचे कारण आहे. जास्त आसक्तीने व्यक्तीमध्ये राग आणि दुःख या भावना जन्माला घालते. यामुळे ती व्यक्ती आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणूनच माणसाने अति आसक्ती टाळली पाहिजे. मंडळी, स्वामी म्हणतात कोणतेही कर्म त्याचे फळ दिल्याशिवाय नष्ट होत नाही. कर्माचे फळ हे मिळणारच, हाच कर्माचा सिद्धांत आहे. पण ते कधी व केव्हा मिळणार ते मात्र विधाताच ठरवतो. परमेश्वर म्हणतो हे जीवन अनमोल आहे, परंतु त्याहूनही कर्म अनमोल आहेत. म्हणून कर्म करताना अत्यंत दक्ष असायला हवे. कर्म म्हणजे फक्त दैनंदिन जीवनातील व्यावहारिक कामच नव्हे, तर आपल्याकडून होणारी प्रत्येक शारीरिक व मानसिक कृती म्हणजे कर्मच होय. आपले चालणे, बोलणे, पाहणे, ऐकणे, विचार करणे वगैरे प्रत्येक हालचाल ही कर्मातच येते. कर्माविना मनुष्य थांबू शकत नाही. इच्छा असो की नसो आपल्याकडून कर्म घडतच राहतात आणि ती कर्मे त्यांचा परिणाम आपल्याला भोगायला भाग पाडतातच. म्हणून कर्म घडले की कर्मफळ समोर पडेलच म्हणून समजा. एखाद्या वेळी कर्मातून सुटका होईल, पण कर्मफळातून सुटका होणे अशक्य आहे. जीवबा आणि महादबा नावाचे दोन तरुण मित्र होते. गावात त्यांना कोणताही कामधंदा नव्हता. आपण शहरात जाऊन कष्ट करून खूप पैसे मिळवायचे, त्याशिवाय लग्न करायचे नाही असे त्यांनी ठरवले. ठरल्याप्रमाणे जीवबा आणि महादबा शिदोरी घेऊन भल्या पहाटे शहराकडे जायला निघाले. शहरात गेल्यावर काही दिवस त्यांनी घरगडी म्हणून काम केले. हळूहळू साठलेल्या पैशातून छोटासा व्यवसाय सुरू केला. सुदैवाने त्यांच्या व्यवसायात भरभराटीस आला. हातात पैसा खेळू लागला. बरेच सोने नाणे खरेदी केले. आता आपल्या गावी जाऊन लग्न करून सुखाने संसार करू असा विचार करून दोघेही आपल्या गावी जायला निघाले. त्यावेळी वाहतुकीची साधने नसल्याने पायीच प्रवास करावा लागे. मजल दरमजल करत भरपूर धनदौलत घेऊन ते प्रवासाला निघाले. एका नदी किनारे आले. जेवून थोडी विश्रांती घ्यावी असे त्याने ठरविले. जीवबा हातपाय धुण्यासाठी नदीवर गेला. महादेवाने जेवणाचे डबे उघडले. त्याचवेळी महादेवाच्या मनात दुष्ट विचार आला की जीवबा जर पाय घसरून नदीत वाहून गेला तर त्याच्या जवळची संपत्तीही आपल्यालाच मिळेल. गावात आपल्याला एवढं श्रीमंत कोणीच नसेल. तेवढ्यात जीवबा शांतपणे उपरण्यातला हातपाय पुसत येत होता. महादेवाने ताबडतोब विषारी झाडपाला आणून तो जीवबाच्या जेवणात मिसळला. जेवण झाल्यानंतर जीवबाला कसेच होऊ लागले. थोड्याच वेळात तो बेशुद्ध झाला. महादेवाने जीवबाला उचलले आणि नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडून दिले. जीवबा नदीच्या प्रवाहात दूरवर वाहून गेला. महादेवाने त्याची धनाची थैली आपल्या गाठोड्यात लपवून तो पुढे निघाला. गावात पोहोचताच जोराने हंबरडा फोडून रडू लागला की आपला मित्र जीवबा पाय घसरून नदीत पडला आणि वाहून गेला असे रडून सांगू लागला. मला पण मरायचे आहे, मित्राशिवाय मी एकटा जगून काय करू असे खोटे खोटे रडू लागला. त्याचे रडण्याचे नाटक इतके बेमालूम होते की कोणालाही त्याच्यावर संशय आला नाही. सर्व काही शांत झाल्यावर महादेवाने मोठे घर बांधले, लग्न केले. गडी माणसे दारात राबू लागली. पुढे तो सावकारी करू लागला. वर्ष लोटले. महादेवाच्या घरी सुंदर बाळ जन्माला आले. एवढ्या मोठ्या संपत्तीचा वारस म्हणून बाळाचे कोड कौतुक होऊ लागले. बाळ 6 महिन्याचे झाल्यानंतर एकाएकी आजारी पडले. डॉक्टर, वैद्य, हकीम त्याच्यावर इलाज करू लागले, पण बाळाचा आजार काही बरा होईना. महागडे उपचार करून देखील त्याची प्रकृती सुधारेना. कमावलेला सारा पैसा बाळाच्या आजारपणात खर्च झाला, पण आजार बरा होण्याचे चिन्ह काही दिसेना. एका गावात फार मोठे सिद्ध पुरुष आले होते. ते त्रिकालज्ञानी होते. त्यांच्या आशीर्वादाने बाळाला बरे वाटेल म्हणून महादेवा बाळाला घेऊन त्यांच्या दर्शनाला गेला. सिद्ध पुरुषाला आपली व्यथा सांगितली. थोडा वेळ ध्यानस्थ होत ते म्हणाले, आतापर्यंत मुद्दल वसूल झाली, परंतु व्याज अजून बाकी आहे.
ते फिटले की बाळाला बरे वाटेल. महादबा म्हणाला, महाराज मी नाही समजलो. सिद्ध पुरुष म्हणाले, महादबा, अरे हा तुझा मुलगा नसून तुझा जिवलग मित्र जीवबा आहे. त्याला कपटाने मारून त्याची संपत्ती तो हडप केलीस. ती व्याजासह वसूल करायला तो आलाय. प्रारब्धाचे भोग आहेत हे. मनुष्य आज जे कर्म करेल ते संचित कर्म पुढे प्रारब्ध रूपाने आपल्या समोर येईल. त्यालाच कर्माचे फळ म्हणतात. चांगल्या कर्माचे चांगले तर वाईट कर्माचे वाईट फळ भोगावेच लागते. म्हणून कशीही परिस्थिती असली तरी चांगलीच कर्मे करावी, कारण प्रारब्धाची इमारत ही वर्तमानातील कर्मावर आधारलेली असते. मंडळी, कोणतेही काम करण्यापूर्वी त्याचा परिणामावर एकदा अवश्य विचार करायला हवा, कारण अविचारी कर्म कधीही प्रतिकूल परिणामच देतात.